गंध गुणोपेतं ये तं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपाद सरोरुहे गंध संभार युतेना धूपेना सुगंधिना सुगंधिना गंधेना पूजयामि तथागत। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत महान कारुणिक अरहंत सम्यक संबुद्ध, या सम्यक संबुद्धाने सुआख्यात केलेला, सुस्पष्ट केलेला सरळ मार्गी निब्बाण अशा महान परम सुखाकडे घेऊन जाणारा आदि मध्य आणि अंतिमही कल्याणकारी असलेला हा सद्धम्म, या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा भगवंताचा पूजनीय पुण्यक्षेत्र असलेला भिक्खू संघ, बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या तीनही रत्नांच्या 24 गुणांचं स्मरण करून देवानांग महान पियदसी सम्राट अशोक, बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या महामानवामुळे आपल्याला हा बुद्धाचा धम्म हा पुनर्जीवित झाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या धम्म क्रांतीच्या बदौलत आज आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचं पठण या वर्षावासाच्या कालावधीच्या निमित्तानं करत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं एका ठिकाणी म्हणतात, एखाद्या देशाला किंवा समाजाला गुलाम करावयाचे असेल, एखाद्या देशाला किंवा समाजाला गुलाम करावयाचे असेल तर सर्वप्रथम त्या देशाची किंवा त्या समाजाची संस्कृती हिसकावून घ्या, म्हणजे तो देश किंवा तो समाज आपोआपच गुलाम होत असतो। म्हणून या प्राचीन जम्बूद्वीपाची जी संस्कृती आहे ती श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती। या प्राचीन जम्बूद्वीपाचा, या देशाचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुसार क्रांती आणि प्रतिक्रांतीचाच इतिहास आहे, श्रमण आणि ब्राह्मण संस्कृती मधली दरार। आणि म्हणून आज आपण विशेष धम्मदेशना म्हणून या वर्षावासाच्या कालावधीच्या निमित्तानं आपण ज्या वातावरणामध्ये, ज्या वर्तमान जीवनामध्ये आपण जगत असताना आजूबाजूला अनेक धर्म, पंथ, संप्रदाय, त्यांच्या रूढी, प्रथा, परंपरा न कळत आपल्यावर त्याचा परिणाम होत असतो आणि तो इतिहास, त्यामागची पार्श्वभूमी, ज्या वर्तमानामध्ये आपण जगत आहोत त्या इतिहासाची पार्श्वभूमी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, कारण जो इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, इतिहास याकरिता आठवायचा असतो की इतिहास माणसाला प्रेरणा आणि स्फूर्ती देत असतो आणि इतिहास माणसाला सावधगिरीचा इशाराही देत असतो। म्हणून इतिहास अत्यंत महत्वाचा आहे। रक्षाबंधन या निमित्तानं विशेष धम्मदेशना या रमाई बुद्ध विहार, नाचनगाव, पुलगाव परिसरातील माझ्या समक्ष उपस्थित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक आणि उपासिका यांना सविनय नमो बुद्धाय आणि जय भीम। या ठिकाणी जे आपला YouTube चॅनल आहे नोबल ट्रूथ YouTube चॅनल, या नोबल ट्रूथ YouTube चॅनलवर आपण इतरही धम्मदेशना श्रवण करू शकता, ऐकू शकता आपल्या वेगवेगळ्या विषयांवर।
तर विशेष धम्मादेशनाच्या निमित्तानं भारतामध्ये ज्या विविध जाती संप्रदायांमध्ये जे विविध त्योहार आहे किंवा सण उत्सव आहे, त्यापैकीचा एक सण उत्सव म्हणजेच रक्षाबंधन. तर हा रक्षा म्हणजे काय, तर पालीमध्ये त्याला रक्षा म्हणतात, रक्षा, रक्षाबंधन. आणखी आपण एक शब्दही ऐकतो की रक्षा म्हणजे काय, तर जेव्हा तथागत बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं त्यावेळी त्यांच्या रक्षांचं काय झालं, 8 भागामध्ये त्यांचं वितरण झालं आणि त्या 8ही भगवान बुद्धांच्या त्या रक्षांवर, त्या रक्षा धातू किंवा त्याला शारीरिक धातू किंवा अस्थि म्हणतो, त्याच्यावर 8 महास्तूप बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर निर्माण झाले. आणि म्हणून हे रक्षाबंधन नावाचा जो उत्सव आहे, हा रक्षाबंधन नावाचा उत्सव विश्वामध्ये फक्त आणि फक्त भारत देशामध्ये साजरा केला जातो. भारताच्या पलीकडे कुठल्याही देशामध्ये हा रक्षाबंधन नावाचा सण नाही आहे. दुसरी गोष्ट, ज्या भारतामध्ये रक्षाबंधन नावाचा जो सण आहे, जो भाऊ आणि बहिणीच्या पवित्र रिश्त्याचा किंवा पवित्र असा सण मानला जातो की भाऊ आणि बहिणीचं जे पवित्र नातं आहे ते अधिक घट्ट होतं, ते दृढ होतं. बहीण भावाच्या पवित्रतेचा हा जो सण उत्सव म्हणून रक्षाबंधन आपण साजरा करत असतो. परंतु याच भारत देशामध्ये मात्र जिथे रक्षाबंधन सारखा पवित्र सण उत्सव आहे, त्याच भारत देशामध्ये मात्र सर्वात जास्त बलात्कार आणि स्त्रियांचं शोषण होताना दिसत आहे. भारतामध्ये 2023 चा आकडा आहे की प्रत्येक वर्षाला म्हणजे एका दिवसाला 100 मुलीवर बलात्कार केला जात असतो. म्हणजे एका दिवसाला 100 मुलीवर भारताच्या विविध क्षेत्रामध्ये बलात्कार, स्त्रियांचं शोषण, उत्पीडन केलं जात असतं. म्हणजे ज्या भारत देशामध्ये रक्षाबंधन सारखा पवित्र भाऊ बहिणीचा जो सण आहे, त्याच भारतामध्ये एवढ्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात बलात्कार व्हावे. मग हे रक्षाबंधन नावाचं रक्षा कोण कुणाची करत आहे? तर भारतामध्ये रक्षा करण्याची जी गरज आहे ती फक्त मुलींनाच का आहे? तर भारतामध्ये मनुस्मृती नावाचा जो काळा कायदा आहे, जो ग्रंथ आहे, जो मनुस्मृती नावाचा काळा कायदा, जो स्त्रियांना हीन लेखतो, कमजोर लेखतो, अबला लेखतो. आणि स्त्री म्हणजे काय, तर पायातली वाहन पायातच बरी. स्त्री म्हणजे काय, तर पराया धन. स्त्री म्हणजे काय, तर काचेचं भांड. स्त्री म्हणजे काय, तर जहराची पुडी. हे आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये स्त्रियांनीच लावलेले विशेषण आहे. आणि म्हणून स्त्रियांच्या शत्रू कधी कधी जाणवतात मला. तर आपल्या या भारत देशामध्ये ज्या मनुस्मृती नावाचा जो काळा कायदा आहे, या मनुस्मृती नावाच्या काळा कायद्यानं लहानपणी मुलीनं जन्म घेतला तर तिनं पित्याच्या आज्ञेत राहायचं. म्हणजे एका मर्दाच्या, पुरुषाच्या धाकात राहायचं, कब्जात राहायचं. ही पुरुष प्रधान संस्कृती. आणि ती मुलगी पती सासरी नांदायला गेली तर तिनं पतीच्या धाकामध्ये, कब्जामध्ये राहायचं. म्हणजे पुन्हाही एका मर्दाच्या, पुरुषाच्या धाकामध्ये राहायचं पतीच्या घरी नांदायला गेल्याच्या नंतर. आणि पुन्हा हीच स्त्री म्हातारी झाल्याच्या नंतर पुन्हा मुलाच्या, आपल्या पुत्राच्या कब्जामध्ये तिनं राहायचं. म्हणजे पुन्हाही मर्दाच्या, पुरुषाच्या, म्हणजे गुलामीतच जीवन जगायचं, गुलामीतच जन्म घेणं, गुलामीतच जगणं आणि गुलामीतच मरणं. हे जे जीवन मनुस्मृतीने जो काळा कायदा निर्माण केला होता, या मनुस्मृतीचा काळा कायदा नष्ट होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे स्त्री पुरुष समतेचं आधारित असलेलं जे संविधान बहाल केलेलं आहे. आणि म्हणून हा जो मनुस्मृती नावाचा काळा कायद्यानं स्त्रियांना हीन लेखलं, कमजोर लेखलं, अबला लेखलेलं आहे. आणि म्हणून स्त्रियांनाच रक्षणाची का गरज आहे? एखाद्या स्त्रीचा भाऊ जर तो 10 वर्षाचा असेल आणि त्याची बहीण जर मोठी 20 वर्षाची असेल, काय तो 10 वर्षाचा भाऊ आपल्या 20 किंवा 25 वर्षाच्या बहिणीचं रक्षण करू शकेल? लक्षात घ्या. कधी कधी कुठल्या कुटुंबामध्ये बहिणी मोठ्या असतात आणि भाऊ लहान असते. मी माझ्या गावामध्ये एक कुटुंब बघितलं 6 मुली त्यांना आणि शेवटचा छोटासा मुलगा. काय तो लहान मुलगा, सर्वात लहान मुलगा, सर्वात या 6ही मोठ्या बहिणीचं रक्षण करू शकेल? उत्तर द्या.
किंवा एखाद्या बहिणीचा भाऊ अपाहिज आहे, अपंग आहे, काय तो बहिणीचं रक्षण करू शकेल? नाही करू शकणार. तर या भारतामध्ये ज्या म्हणजे भारतातल्याच मुलींना रक्षणाची का गरज आहे? तिचीच रक्षा का? बाहेर देशामध्ये काय स्त्रिया नाही आहे का नाही? आज आपण छोटासा देश पाहिला जगाच्या पाठीवर, इस्रायल नावाचा देश. इस्रायल छोटासा देश आहे. या इस्रायल नावाच्या छोट्याशा देशामध्ये जी मुलगी किंवा जे स्त्री म्हणून जन्म घेते त्या प्रत्येक स्त्रीला, त्या मुलीला सेनेमध्ये सामील करून घेतलं जात असतं. पाश्चात्य युरोप सारख्या देशामध्ये किंवा जपान सारख्या किंवा चायना, कोरिया सारख्या बुद्धिस्ट राष्ट्रांमध्ये स्त्रीला मार्शल आर्ट, कुंग-फू, कराटेचं शिकवण दिली जाते. परंतु भारतामध्ये मात्र स्त्रिया कमजोर आहे, अबला आहे, ती स्वतःच रक्षण करू शकत नाही. त्याच्यावर गाणेही लिहिली आहे. कवी प्रदीपचं गाणं आहे, मर्दों ने औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया. औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया. जब जी चाहा कुचला, जब जी चाहा मार डाला. तर भारतातल्याच स्त्रियांना रक्षणाची का गरज आहे? इतर देशामध्ये का त्याची गरज नाही? का आवश्यकता नाही या रक्षासूत्र बांधण्याची? तर भारतामध्ये स्त्रियांची जी मानसिकता करून टाकलेली आहे की तू कमजोर आहेस, अबला आहेस, तर ही जी मानसिकता रुजवण्याचं काम पुन्हाही या भारत देशामध्ये ज्या मनुस्मृतीच्या काळा कायद्यानं ही जी मानसिकता तयार केलेली आहे स्त्रियांच्या मनामध्ये, तर ती मानसिकता पुन्हा रुजवण्याचं काम या भारतामध्ये सुरू आहे. हे आपण प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे. बुद्धाच्या काळामध्ये जर आपण बघितल्या, बुद्ध असा एक महान पुढारी आहे, असा एक व्यक्ती आहे, असा एक महामानव आहे. जगामध्ये स्त्रियांचा, स्त्री शिक्षणाचा, पुरुष भिक्खूंबरोबर स्त्रिया सुद्धा भिक्खुनी बनून आपल्या डोक्यावरचे केस काढून ती सुद्धा चिवर, पीत वस्त्र, काशाई वस्त्र धारण करून ती सुद्धा पुरुष भिक्खू बरोबर स्त्रिया सुद्धा भिक्खुनी बनून धम्माचा प्रचार आणि प्रसार करू शकतात हे बुद्धानं ओळखलं. आणि पुरुष भिक्खूंबरोबर स्त्री भिक्षुणींना सुद्धा, स्त्रियांना सुद्धा भिक्खुनी बनवून आपल्या संघामध्ये प्रवचित करणारे तथागत बुद्ध आहे. म्हणून जगातील स्त्री शिक्षणाचा पहिला पुढारी नेता जर कोणी असेल तर ते आहे अरहंत महान सम्यक संबुद्ध. हे लक्षात घ्यायचं आहे. आपण त्रिपिटकाचा एक सार जर ग्रंथ घेतला, थेरी गाथा, या थेरी गाथामध्ये 73 प्रकारच्या गाथा या स्त्री भिक्षुणीच्या आहे. थेरी गाथा हा जगातील पहिला महिलांचा ग्रंथ आहे. ज्या महिला कशा दुखी होत्या, कशा कष्टी होत्या, त्या संसारामध्ये असताना कशा बुद्ध धम्माकडे आल्या आणि त्यांचं जीवन कसं बदलून गेलं, त्यांच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन आलं, ज्या बुद्ध धम्म संघाला शरण गेल्यामुळे, त्या भिक्खुणी बनल्यामुळे, प्रवचित झाल्यामुळे, याची सुंदर अशी अनमोल कहाणी थेरी गाथामध्ये आलेली आहे. थेरी गाथा नावाचा ग्रंथ आपण प्रत्येक महिलांनी वाचला पाहिजे. जगातला स्त्रियांचा पहिला स्वातंत्र्याचा जाहीरनामा, स्त्री स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणजे थेरी गाथा हा त्रिपिटकाचा एक सार आहे. भिक्षुणी, थेरी भिक्षुणींच्या त्या ठिकाणी स्टोरीज आहे, आपण त्या वाचाव्या इतक्या आदर्शयुक्त स्टोरी आहे बुद्धाच्या काळामध्ये. तर बुद्ध या स्त्री शिक्षणाचे पहिले पुढारी आहे आणि स्त्रियांना खऱ्या अर्थानं भिक्खुणी संघामध्ये प्रवचित करून तथागत बुद्धांनी स्त्री स्वातंत्र्याचं, तिच्या हक्क अधिकाराचं रक्षण केलं, त्याची रक्षा केली. तर ते आहे महान कारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध. आपण बौद्ध साहित्यामध्ये जर घेतलं, एक सुत्त आहे वसल सुत्त. हे वसल सुत्त बुद्धायनी धम्मामध्ये सुद्धा आहे. आपण त्याचं जर बारकाईने निरीक्षण केलं, वसल सुत्तामध्ये काय आहे की जो व्यक्ती गर्भात असणाऱ्या, ज्याचा जन्मच झाला नाही, जो गर्भातच आहे परंतु त्याचा जन्मच झाला नाही, गर्भात असणाऱ्या जीवाचीही जो हत्या करतो त्याला वसल समजावे, म्हणजे त्याला चांडाळ समजावे. म्हणजे गर्भात असणाऱ्या जीवांचीही जो हत्या करतो, ज्याचा जन्मच झाला नाही, त्याला वसल समजावे, म्हणजे चांडाळ समजावे, असं तथागत बुद्ध वसल सुत्तामध्ये सांगतात. याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं? स्त्री भ्रूण हत्या, ज्या मुलींना गर्भामध्ये संपवल्या जातं
मारल्या जातं. आपल्या वर्धा जिल्ह्यामधील घटना आहे, आर्वी मधील, आहे की नाही? मला वाटते 10-12 वर्ष झाली त्या घटनेला. म्हणजे स्त्री भ्रूण हत्येवर पहिल्यांदा विरोध करणारे तथागत भगवान बुद्ध आहे. म्हणजे गर्भातल्या जीवांची सुद्धा हत्या करू नका, ती मुलगा असो की मुलगी असो. स्त्री भ्रूण हत्याच्या संदर्भात पहिल्यांदा तथागत बुद्धच बोललेले आहे आणि ते वसल सुत्तामध्ये आपण जर बारकाईनं त्याचं वाचन केलं तर आपल्याला माहित पडतं. तथागत बुद्धांचं दुसरं एक सुत्त आहे पराभव सुत्त, आपण त्याचं वाचा. हे पराभव सुत्त अत्यंत महत्वाचं आहे आणि बुद्ध आणि धम्मामध्ये अधोगतीची कारण म्हणजेच पराभव सुत्त म्हणजे अधोगतीची कारण मराठीमध्ये शब्द आहे पराभव सुत्तामध्ये. तर त्या पराभव सुत्तामध्ये असा उल्लेख आलेला आहे, काय आलेला आहे? एखादी लहान मुलगी आहे आणि त्या लहान मुलीसोबत एखादी वयस्कर व्यक्ती तिच्याशी लग्न करतो आणि त्यामुळे तो तिच्या ईर्षेनं झोपत नाही, कारण म्हातारा माणूस आहे आणि लहान वयातील मुलीशी त्याने लग्न केलेलं आहे. म्हणजे एखादी आई वडील गरीब असल्यामुळे ते एखाद्या धनवान म्हातारा असेल आणि त्याला जर आपली लहान छोटी कन्या, अल्पवयीन कन्या, कमी वयाची कन्या त्या म्हणजे वयस्क माणसाला देत असेल, त्याच्यासोबत त्याचा विवाह लावून देत असेल, तर हा म्हणजे तिंबरू वयातील मुलीचे लग्न एखाद्या वयस्कर मुलाशी लावून देतो आणि तो जो व्यक्ती आहे तिच्या ईर्षेनं झोपत नाही, तिच्यावर शंका कुशंका घेतो, तर हे त्याच्या अधोगतीचे पराभवाचे कारण आहे असं तथागत बुद्धांनी सांगितलंय. या पराभव सुत्तामध्ये जर आपण बघितलं तर बालविवाहाला पहिल्यांदा विरोध तथागत बुद्धांनी केलेला आहे. बालविवाहाच्या संदर्भात आवाज उठवणारे तथागत बुद्ध आहे हे आपल्याला पराभव सुत्तावरून जाणवतं. तिसरं सुत्त जर आपण बघितलं, स्त्रियांचा पुढारी तथागत बुद्ध जेव्हा अजातशत्रू नावाचा राजा वज्जीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो वज्जीवर, त्यावेळी वत्सकार ब्राह्मणाला अजातशत्रू विचारतो आणि आनंदाला तथागत बुद्धाचं जे व्याख्यान आहे, जे चर्चा होते, आनंदाला विचारतात तथागत बुद्ध, हे आनंदा जोपर्यंत वज्जीचे लोक माता आणि भगिनीचा आदर करतात, सन्मान करतात, तोपर्यंत वज्जीला कोणीही जिंकू शकणार नाही. हे 7 अपरिहार्य धर्म जे बुद्धानं सांगितलेले आहे, त्याच्यामध्ये जो तिसरा अपरिहार्य धर्म आहे, त्याच्यामध्ये तथागत बुद्ध स्त्री भगिनींचा, माता भगिनींचा किती आदर सत्कार करतात हे आपल्याला 7 अपरिहार्य धर्मावरून बुद्धाने सांगितलेलं ते स्पष्ट दिसतं. काय म्हणतात? हे आनंदा, जोपर्यंत वज्जीचे लोक माता आणि भगिनींचा म्हणजे स्त्रियांचा सन्मान करतात, आदर करतात, त्यांच्यावर बळजबरी करत नाही, जबरदस्ती करत नाही, लक्षात घ्या असाही शब्द आलेला आहे, तोपर्यंत वज्जीला कोणीही जिंकू शकणार नाही, म्हणजे वज्जीला कोणीही त्याचा पराभव करू शकणार नाही. याच्यावरून आपल्याला दिसतं की तथागत बुद्धांच्या कालखंडामध्ये स्त्रिया किती मुक्तपणे आणि धाडसी महिला होत्या आणि स्त्रियांना किती स्वातंत्र्य होतं. आपण बौद्ध साहित्यामध्ये जर वाचलं तर बुद्धाच्या काळामध्ये मातृसत्ताक पद्धती होती. आपण त्यातही आदी मानव इतिहासामध्ये जर बघितलं तर शेतीचा शोध महिलांनी लावलेला आहे. बी बियाणांचा शोध महिलांनी लावलेला आहे. आपण बुद्धाच्या काळामध्ये जर बघितलं तर मातृसत्ताक पद्धत आपल्याला दिसते. मातृसत्ताक पद्धत, पितृसत्ताक नाही, पुरुष प्रधान संस्कृती दिसत नाही बुद्धाच्या काळामध्ये. आपण जर बघितलं कोलीय वंशाची महाराणी बुद्धाची सावत्राई किंवा ती मावसाई म्हणतो आपण, काय नाव तिचं? महाप्रजापती गौतमी. तिच्या नावामध्येच बघा किती वजन आहे. सम्राट अशोकाला महाप्रजापिता म्हणतात आणि तर गौतमीला काय म्हटलंय? राजा शुद्धोधनाची महाराणी महाप्रजापती. म्हणजे प्रजेचं पालन पोषण करणारा स्वामी, पती. म्हणजे बघा पुरुषासारखं विशेषण आहे. महाप्रजापती गौतमी असं नाव आहे. गौतमीवरूनच गौतम नाव पडलेलं आहे का नाही? महा शब्द केवळ आपण एकेरी भाषामध्ये माया देवी नाही, महामाया असे शब्द लिहिले आहे. तर स्त्रियांचं किती महत्व होतं, मातृसत्ताक पद्धती होती बुद्धाच्या काळामध्ये.
आपण तथागत बुद्धांचा अग्रश्रावक संघ सेनापती सारीपुत्त, त्याच्या आईचं नाव सारी आहे. सारी, काही बौद्ध ग्रंथामध्ये रूप सारी सुद्धा आलेला आहे. आईचं नाव सारी असल्यामुळे सारीचा तो पुत्र असल्यामुळे सारी पुत्र. पुत्र म्हणजे काय होतंय? पुत्र हा पाली शब्द आहे. पुत्र म्हणजे पुत्र. कोणाचा पुत्र? सारी. म्हणजे सारी पुत्राच्या आईचंच नाव काय होतं? सारी. सारीचा पुत्र म्हणजे सारी पुत्र होय. म्हणजे आईचं नाव झळकतं. गौतमीवरून गौतम, सारीवरून सारी पुत्र. तर आपल्याला स्त्रियांचं म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये स्त्रियांचं किती महत्व होतं हे आपल्याला शब्दांवरून आणि इतिहासामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं. तर आपण तथागत बुद्धांचा जे आणखी एक आपण महत्वाचं जे सूत्र आहे बुद्धानिझममध्ये आहे की राजा प्रसेनजित श्रावस्तीच्या जेतवनामध्ये तथागत बुद्धांचं प्रवचन ऐकत असताना त्याचा एक मंत्री धावत पळत येतो आणि हे राजन, हे महाराजा, हे पसई नदी, हे प्रसेनजित, मल्लिका देवीला कन्यारत्न प्राप्त झालेला आहे. काय झालेला आहे? कन्यारत्न प्राप्त झालेला आहे. कन्यारत्न म्हणजे मुलगी झाली हो. काही लोकांनी तर त्याच्यावर सिरियलही बनवल्या बापा, मुलगी झाली हो. तर मुलगी झाली हो असं राजाला म्हटल्याच्या नंतर त्या भर धम्म सभेमध्ये भगवान बुद्धांचं प्रवचन ऐकत होते राजा प्रसेनजित. म्हणजे आपण कल्पना करू शकतो की त्या भर धम्म सभेमध्ये त्या श्रावस्तीच्या जेतवनामध्ये त्या ठिकाणी हजारो भिक्खू संघ आहे, हजारो उपासक उपासिका आहे. राजा प्रसेनजिता समोर त्या राजा प्रसेनजिताला त्या हजारो उपासक उपासिकांना त्या भिक्षूंच्या म्हणजे समक्ष तथागत बुद्ध जाहीर त्या ठिकाणी सांगतात, हे राजा, हे प्रसेनजित राजा. बुद्धाच्या कानावरती घटना पोहोचते त्या प्रवचनामध्ये आणि बुद्ध आपल्या उपदेशामध्ये म्हणतात, हे राजा, हे प्रसेनजित राजा, मुलामध्ये आणि मुलीमध्ये भेदभाव करू नकोस. स्त्री ही या निसर्गाची अनमोल देणगी आहे. मुलामध्ये आणि मुलीमध्ये भेदभाव करू नको असं कोण म्हणत आहे? तथागत बुद्ध. राजा प्रसेनजितालाच तो उपदेश नाही, जाहीर उपदेश आहे की नाही? राजा म्हणजे मुलगा जर राजपुत्र जर जन्माला आला तर तो राजा बनू शकतो आणि राजकन्या जर जन्माला आली तर तीही राणी बनू शकते, महाराणी बनू शकते. ती सुद्धा राज्य कारभार सांभाळू शकते. म्हणजे हे राजा, मुलामध्ये मुलीमध्ये भेदभाव करू नको. आज आपण पाहतो आहे की नाही की मुलापेक्षा म्हणजे मुलगी वाचवा, मुलीला वाचवा, मुलगी वाचवा, मुलीला म्हणजे बेटी बचाव बेटी पढाओ. ते काय मोदीच्या तोंडातून काहीतरी बेटी बचाव बेटी पटाओ का काहीतरी शब्द जीभ घसरली होती त्याची. ऐकलं का तुम्हाला? बेटी बचाव बेटी पढाओ म्हणजे बेटी बचावो बेटी पढाओ. हे जे वाक्य आहे बुद्धाचं आहे. भिक्खू पुरुषांबरोबर महिलांना सुद्धा बुद्ध धम्माची पढाई करता येते. याच्यामध्ये दुसरी गोष्ट, मुलींना गर्भामध्ये मारू नका, मुलामध्ये मुलीमध्ये भेदभाव करू नका, मुलींना वाचवा. हा जो संदेश आहे तथागत बुद्धांनी, मुला मुलीमध्ये भेदभाव करू नका, हा संदेश तथागत बुद्धांनी या जगाला पहिल्यांदा दिलेला आहे. कारण स्त्री ही अनमोल देणगी आहे, निसर्गाची अनमोल देणगी आहे. स्त्री ही बुद्धाला जन्म देते की नाही? पुरुषाची ताकद आहे का? स्त्री काय करते? बुद्धाला, बोधिसत्व बाबासाहेबांसारख्या महापुरुषांना जन्म देते. स्त्री ही महान आहे. स्त्री काय आहे? महान आहे. या निसर्गाची अनमोल देणगी आहे. ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान होत नाही ते घर कधीही पुढे जात नाही. मग त्या स्त्रीचा सन्मान कसा? आपली आई असेल तर तरी एक ती स्त्री आहे. त्या आई असेल तर त्या आईचा सुद्धा एक स्त्री म्हणून सन्मान केला पाहिजे. कधी कधी आपल्या घरी अधून मधून येणारी आपली जी बहीण आहे त्या बहिणीचाही आपल्या घरी सन्मान केला पाहिजे. कारण तीही एक काय आहे? स्त्री आहे. दुसऱ्याची मुलगी रक्त संबंधी सोडून जी आपल्या घरी येत असते आपली पत्नी म्हणून, अर्धांगिनी म्हणून, तिलाही आपल्या घरामध्ये सन्मान दिला पाहिजे, तिचाही आदरातिथ्य गौरव केला पाहिजे. म्हणून बुद्धाने सांगितलं आहे माता पितू, तुम्हाला म्हणजे माता पितू उपठान पुत्रदारस अनाकुलाच म्हणतात. पुत्रदारास, दारा म्हणजे पत्नी होत असते.
म्हणजे केवळ माता पित्यांचीच नाही तर पत्नीची योग्य सांभाळ करणे आणि मुलांचा योग्य सांभाळ करणे हे उत्तम मंगल आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून स्त्रियांच्या संदर्भात भगवान बुद्धांच्या अनेक गाथा आहेत. बुद्धाच्या काळामध्ये स्त्रिया किती धाडशी होत्या याचं एक महत्वाचं उदाहरण म्हणजे बुद्धाची थेरी गाथा नावाचा ग्रंथ वाचा तुम्हाला. शुभा नावाची भिक्खुनी, म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये शोभा नाही, शुभा नावाची एक भिक्खुनी बुद्धाच्या थेरी गाथामध्ये आहे. तर ही शुभा नावाची भिक्खुनी राजगृहाच्या प्रदेशामध्ये धम्म प्रचार आणि प्रसार करत असताना तिच्या मागे एक चोर लागला. तिचं सौंदर्य बघून, ती भिक्खुनी होती शुभा नावाची भिक्खुनी. तिच्या सौंदर्यावर मोहित होऊन त्या शुभा नावाच्या भिक्खुनीच्या मागे तो चोर लागला आणि चोर लागल्याच्या नंतर तिचा पाठलाग करू लागला. शुभा एवढी धाडसी होती, थेरी गाथामध्ये गोष्ट सांगत आहोत. बुद्धाच्या काळातल्या स्त्रिया किती धाडसी होत्या, किती जीव संकटात टाकून बुद्धाच्या धम्माचा प्रचार करत होत्या, हे की नाही. तर शुभाने काय केलं, त्या चोराला विचारत आहे तुला काय हवं, तर तुझे डोळे सुंदर आहे म्हणे. तर शुभानं काय केलं, दगडानं आपला एक डोळा काढला आणि त्या चोराच्या हातावर ठेवला. जसा डोळा ठेवला, समजलं, बुबुळाचा डोळा तिला, आणि तर तो चोर भगून गेला, नाही केलं. तर एवढ्या धाडशी स्त्रिया होत्या बुद्धाच्या काळामध्ये. स्त्रिया किती धाडशी होत्या त्याचं आणखी एक उदाहरण आपण थेरी गाथामध्ये जर वाचलं. जंबू नावाची स्त्री जांभळाच्या झाडाची फांदी ती गावागावात नगरामध्ये चौकामध्ये अशी टोचून ठेवायची आणि जो कोणी माझ्यासोबत वादविवाद करेल, म्हणजे त्यांनी हे जांभळाची फांदी उपडायची आणि जो कोणी ह्या जांभळाची फांदी उपडेल त्याने माझ्यासोबत वादविवाद करावा. म्हणजे धाडसीपणा दिसत आहे आपल्याला स्त्रीचा. जंबू नावाची स्त्री ती जैन श्राविका राहते, त्यावेळेस सारीपुत्त ती जांभळाची झाडाची ती फांदी उपडतो, तिला माहित पडतं आणि ती सारीपुत्तासोबत काय करते, चर्चा करते, डिबेट करते. सारीपुत्त तिला हरवतात, परंतु ती चॅलेंज करते वादविवादामध्ये. पुरुषांनाही चॅलेंज देणारी जंबू नावाची भिक्खुनी. कुंडलकेशा नावाची स्त्रीची कहाणी आपण ऐकलेलीच आहे. ती कशी त्या चोर पतीपासून आपलं रक्षण करते याची कहाणी आपण थेरी गाथामध्ये ऐकलेलीच आहे. आपण विनयधर उपाली नाव ऐकलं असेल. विनयधर उपाली, विनयामध्ये अग्रेसर विनयधर उपाली. तशी विनयधरा पटाचारा, जिचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं, जिच्या अंगावर एकही कपडा नाही, जी नग्न अवस्थेत श्रावस्तीच्या जेतवणामध्ये येते भगवंत तिला धम्म उपदेश करतात आणि या धम्म उपदेशानं पटाचाराचं काय होते, खऱ्या अर्थानं रक्षण होते. तर अशा थेरी गाथांमध्ये सर्व स्त्रियांचं रक्षण करणारा, त्यांना धम्मामध्ये प्रतिष्ठित करून, त्यांना भिक्खुनी बनवून, त्यांना पुरुषांबरोबर धम्मा ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार देऊन तथागत बुद्धांनी या जगामध्ये पहिल्यांदा स्त्रियांच्या न्याय हक्काचा, अधिकाराचं काय केलेलं आहे, रक्षण केलेलं आहे. ज्याचं काय केलेलं आहे, रक्षा केलेली आहे. आपण हे सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे. तर हे बुद्धाच्या काळामध्ये मी बुद्धकालीन महिलांची परिस्थिती म्हणून याच्यामध्ये काही थोडं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बुद्धाच्या काळामध्ये हा रक्षाबंधन नव्हता. आता अलीकडेच प्रतिक्रांतीच्या नंतर हे सण उत्सव खऱ्या अर्थानं तयार करण्यात आलेले आहे. प्रतिक्रांतीच्या नंतरच हे सगळं झालेलं आहे. प्रतिक्रांतीच्या नंतर आपण नंतरच्या कालखंडामध्ये मौर्य काळामध्ये जर आलं, मौर्य काळामध्ये खऱ्या अर्थानं या जगातील आणि या प्राचीन जम्बूद्वीप भारतातील पहिली धम्म प्रचारिका जर कोण असेल, आज स्त्रिया जवळ बुद्ध विहार असून तो सुद्धा येत नाही धम्म श्रवण करण्यासाठी. वर्षावासात येत नाही, पौर्णिमेला येत नाही, पुढे धम्म शिबिराला धम्म परिषदेला जात नाही, जवळ जात नाही, जवळच्या बाजूच्या स्थानिक विहारात जात नाही. पण साता समुद्राच्या पलीकडे जाणारी आहे की नाही, कोण होती, जम्बूद्वीपातील, या प्राचीन जम्बूद्वीपातील भारतातील जगातील पहिली स्त्री जर कोण असेल, जी साता समुद्रा पार पलीकडे जाऊन धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एक राजनंदिनी, राजकन्या आहे की नाही. संघमित्रा काही अशी तशी नव्हती. महेंद्रा बरोबर संघमित्राला सुद्धा तलवार चालवता येत होती. तिला घोड्यावर पळणारी, तुम्ही फक्त चिवर भिक्षापात्र हातात घेतलेली संघमित्रा बघितली असेल. संघमित्रांना घोडा पळविता येत होता, तलवार चालवता येत होती, युद्ध कला कौशल्यामध्ये ती तरबेज होती.
राजा जसा मुलाला शिकवतो सगळे युद्ध कला कौशल्य मुलीलाही शिकवलेलं होतं. संघमित्रा म्हणजे काय अशी तशी बिलकुल नव्हती. ती जर महाराणी जर बनली असती तर तिने राज्य कारभार सुद्धा चांगल्या पद्धतीनं चालविला असता. कोण? संघमित्रानं. सम्राट अशोक करू शकत होते परंतु संघमित्राने मात्र राजा सम्राट अशोकांनी मोगली पद्धतीसह यांच्या सांगण्यावरून धम्मदायाद बनायचं आहे. 84,000 महास्तूपच नाही, महाविहारच नाही तर रक्ताचा पोटचा गोळाही दान दिला पाहिजे. आणि हा बुद्धाचा आदर्श जसं राहुल आहे की नाही, 7 वर्षाचा राहुल किंवा 7 वर्षाचा नागसेन भिक्खू किंवा 7 वर्षाचा शिवली, 7 वर्षाचा सुप्रिय सोपाक, 7 वर्षाची विशाखा माता, हे धम्मामध्ये 7 वर्षामध्ये भिक्खू किंवा उपासिका बनले आपल्याला माहित आहे. तर ही संघमित्रा, या संघमित्रा ही पहिली अशी धम्म प्रचारिका आहे. संघमित्राच नाही तर महामहेंद्र, सम्राट अशोकाचा सुपुत्र महामहेंद्र, ज्याला अखिल जम्बूद्वीपाचा भारताचा सम्राट राजा बनवता आलं असतं. कोणत्या वडिलांना वाटत नाही पण सम्राट अशोकांनी बुद्धाने जो आपला मुलगा राहुलाला भिक्खू संघासाठी दान केलं त्याचप्रमाणे बुद्धाचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून सम्राट अशोकांनी आपला महामहेंद्र, ज्याला सम्राट राजा न बनवता त्याला काय बनवलं? भिक्खू बनवलं. आणि हे दोन भिक्खू हे जे जगातले पहिले असे बहीण भाऊ आहे. बहीण भावाची जोडी जर कोणती असावी तर संघमित्राचंच नाव घेतलं जात नाही. पटकन आपण नाव उच्चारतो हे की नाही. केवळ संघमित्राचं नाव घेतो का? संघमित्र नाही, आपण दोघांना सगळ्यांना माहित आहे श्रीलंकेमध्ये संघमित्रा आणि महामहेंद्र. काही अरंत भिक्षूही गेले पण मेन कोण गेले? प्रमुख सम्राट अशोकांनी. केवळ इतरत्रच भिक्खू पाठवले का सम्राट अशोकांनी? म्हणजे दुसरेच भिक्खू पाठवले का? नाही. स्वतःचेही मुलं दान करता आली पाहिजे. स्वतःचे मुलं सुद्धा, आपले रक्ताचे मुलं सुद्धा त्यांनी दान केले. तर बहीण भाऊ असावे तर संघमित्रासारखे आणि महेंद्रासारखे. समजलं का? जगामध्ये आदर्श आहे असे बहीण भाऊ असावे जी संघमित्र आणि महेंद्र श्रीलंकेला गेले. या दोघाच बहीण भावानं, महामहेंद्र आणि संघमित्रनं संपूर्ण श्रीलंका म्हणजे जिला सोन्याचा भारत म्हणजे स्वर्णिम भारत आणि सोन्याची लंका म्हणजे हीच बुद्ध धम्ममय लंका होय, रावणाची नाही, स्वर्णिम लंका. काश या महान सम्राट अशोकांनी संघमित्र आणि महेंद्राला श्रीलंकेला पाठवलं नसतं तर श्रीलंका बुद्धिस्ट झाली नसती. केवळ श्रीलंकेतच नाही, महामहेंद्र संघमित्रा आजूबाजूची जी कंट्र्या होत्या तिथेही त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. आजही संघमित्रा महेंद्राचं नाव मोठ्या गौरवानं अनुभुद्ध म्हणून महामहेंद्राची पूजा केली जाते. म्हणून बहीण भावाचा सगळ्यात सुंदर आदर्श जर कोणता असेल तर महामहेंद्र आणि संघमित्रा, ज्यांनी बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करून आहे का नाही, बुद्धाच्या धम्माच्या तत्वज्ञानाची काय केली? रक्षा केली. काय केली? प्रचार प्रसार करणं म्हणजे रक्षा केली. बुद्ध धम्माला वाढवलं. तर सगळ्यात सुंदर आदर्श जर असेल बहीण भाऊ तर ते म्हणजे संघमित्र आणि महेंद्र. बुद्धाच्या कालखंडामध्ये, बुद्धाच्या काळामध्ये जर बघितलं आपण, सारीपुत्ताला 3 बहिणी होत्या. 3ही बहिणी भिक्खुनी. सारीपुत्त 3 भाऊ, रेवत, वंगीस आणि सारीपुत्त. 3ही भाऊ भिक्खू आणि 3ही बहिणी भिक्खुनी. लक्षात घ्या. त्यानंतर आपण सम्राट, जो बौद्ध सम्राट होऊन गेला, हर्षवर्धनाची गोष्ट आपण बघितली तर हर्षवर्धनाच्या आईचं नाव यशोमती. सम्राट हर्षवर्धनाच्या वडिलांचं नाव प्रभाकर वर्धन. या प्रभाकर वर्धन नावाच्या राजाला, नावाच्या राजाला 2 मुलं झाली. एका मुलाचं नाव आहे हर्षवर्धन, सम्राट हर्षवर्धन, आणि दुसऱ्या मुलाचं नाव आहे राजवर्धन. आणि एक त्यांना 3री मुलगी झाली, तिचं नाव आहे राजश्री. तिला पालीमध्ये राजसी म्हणतात, राजसी किंवा राजश्री. सम्राट हर्षवर्धनाची जी बहीण आहे, बौद्ध सम्राट हर्षवर्धन, ज्याची बहीण राजश्री ही भिक्खुनी होती. तिचं अपहरण करण्यात आलं आणि अपहरणामधून तिची सुटका झाली आणि कसा बसा तरी तिनं त्या जंगलामध्ये बचाव केला राजश्रीनं. आणि
दिवाकर मित्र नावाचे जे अरहंत भिक्खू होते, दिवाकर मित्र, या दिवाकर मित्र नावाच्या अरहंत भिक्खूंकडून ती प्रवचित झाली. सम्राट हर्षवर्धनाची बहीण कोण? राजश्री. आणि ही राजश्री भिक्खुनी बनून, आपण संघमित्राचं नाव तर खूपदा घेतो, सम्राट अशोकाची राजकन्या, पण सम्राट हर्षवर्धनाची बहीण राजश्री जी दिवाकर मित्र नावाच्या भिक्खूंकडून धम्मदीक्षा घेते, प्रवचित होते, ती भिक्षुणी बनते. संघमित्राबरोबरच, संघमित्राप्रमाणेच ती सुद्धा भारतामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करते. तर जोडी असावी तर सम्राट हर्षवर्धन आणि त्याची बहीण राजश्री सारखी. सम्राट हर्षवर्धन सुद्धा बौद्ध धम्माचा अनुयायी होता आणि सम्राट हर्षवर्धनाची बहीण राजश्री ही तर स्वतः भिक्खुणी बनून तिनेही बौद्ध धम्माचा प्रचार केला. तर अशी सम्राट हर्षवर्धनासारखा भाऊ आणि सम्राट हर्षवर्धनाची जी राजश्री नावाची बहीण, हर्षवर्धन आणि राजश्री सारखे बहीण भाऊ, म्हणजे आहे की नाही, लक्षात घ्या, संघमित्र आणि महेंद्रासारखाच त्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. तर आपण जे त्यानंतर जे स्त्रियांच्या संदर्भात मी तुम्हाला आधीच सांगून गेलो की तथागत भगवान बुद्ध स्त्री शिक्षणाचे पहिले पुढारी आहे. स्त्रियांना जेव्हा त्यांनी भिक्खुणी संघामध्ये प्रवचित केलं तर त्या संघाची पहिली संघनायिका महाप्रजापती यशोधरा आणि 500 स्त्रिया ज्या कपिल वस्तूपासून वैशालीला येतात. आणि वैशाली हे जगातील पहिलं महिला बौद्ध भिक्षुणीचं सेंटर आहे, बौद्ध महिला विद्यापीठ आहे. भिक्खूंचं वेगळं आणि भिक्खुणींचं वेगळं अशी परंपरा बुद्धांच्याच काळामध्ये होती. आणि म्हणून महाप्रजापती गौतमी जिने भिक्खुणी संघाचं नेतृत्व केलं होतं, यशोधरा सुद्धा. आपण नंतरच्या कालखंडामध्ये जर बघितलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आपण बघूया. या रक्षाबंधनाच्या निमित्तानं मी सांगत आहो की छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना एक नजराणा पेश करण्यात आला होता, कल्याणच्या सुभेदाराची सून, तुम्ही ऐकली असेल घटना, कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांना नजराणा भेट तिचा भोग घेण्यासाठी रात्रीला पाठवण्यात आली होती. शत्रूंची बहीण होती ती, पण स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या शत्रूंची बहीण जरी असेल तरी मात्र तिचा स्वतःच्या बहिणीसारखा तिची साडी चोळी, तिला बांगड्या भरून तिला भगिनी मी तसा नाही, भगिनी मी तसा नाही, आपल्या शत्रूंच्याही बहिणीला इज्जत आणि सन्मान देऊन तिला तिचा आदर सत्कार करून तिला सुखरूप आपल्या घरी पाठवणारे कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज. बहीण नव्हती ती, पण स्त्रियांचा आदर जर करण्याचं जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे. हीच घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात झाली. बाबासाहेबांनी ज्या सोनेगाव आबाजी, आपल्या वर्धा जिल्ह्यातील सोनेगाव आबाजी आपल्या देवळी तालुक्यात आहे, तिथली एक केस नागोराव वानखेडेची बाबासाहेबांनी लढवली. दुसरी केस बाबासाहेबांनी क्रांतिसिंह नाना पाटील जे साताऱ्याचे आहे त्यांच्या जावयाची लढवली. तिसरी केस बाबासाहेबांनी पुणे येथील वालचंद नगरची लढवलेली आहे. आणखी एक कुठली तरी केस बाबासाहेबांनी लढवलेली होती, त्याचं नाव सांगता येणार आहे. तर बाबासाहेबांना सुद्धा एक स्त्री म्हणून रात्रीला पाठवली होती. तर बाबासाहेबांनी सुद्धा शिवाजींचाच आदर्श घेऊन त्या स्त्रीला साडी चोळी करून भगिनी मी तसा नाही. तर बाबासाहेबांनी सुद्धा त्यांनी केस जिंकून दिल्याच्या नंतर त्यांना रात्रीला एक स्त्री पाठवण्यात आली होती. बाबासाहेबांनी मात्र तिचा आदर सत्कार केलेला आहे. तिसरी गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक लोक म्हणायचे, बाबा अहो रमाई मरण पावली, आपण दुसरं लग्न करावं. पण बाबासाहेबांनी मात्र सर्वच मला बाबा म्हणतात, मी कुणासोबत लग्न करू, लहानही मोठेही थोरलेच मला, स्त्री असो का पुरुष असो मला बाबा म्हणतात, मी लग्न करू तर कुणाशी करू. आणि बाबासाहेबांनी जे दुसरं लग्न केलं ते काही शारीरिक सहवासासाठी नाही, तर बाबासाहेबांनी जे काम राहिलेलं होतं ते काम पूर्णत्वास करण्यासाठी हाच तो ग्रंथ बुद्ध आणि धम्मा, त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी प्रस्तावनेमध्ये माई साहेबांचा आदर व्यक्त केलेला आहे. एका शब्दाचा फरक आहे, माई आणि रमाई. बाबासाहेबांची पत्नी म्हणजे काय तुमची माय नाही का? माय नाही का? पण रमाईला तुम्ही जेवढं स्थान दिलं तेवढं माई साहेबांना नाही दिलं. याच ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी तिचे ऋण मांडलेले आहेत. हा ग्रंथ मी विझणारी ज्योत होतो, माई साहेबांमुळे मी विझणारी ज्योत होतो, हा ग्रंथ मी माई साहेबांमुळे पूर्ण करू शकलो, कारण तिने माझी तब्येतीमध्ये
काळजी घेतली, हे की नाही? खऱ्या अर्थानं रक्षा जर कोणी केली असेल स्त्री शिक्षणाच्या नंतर, बुद्धाच्या नंतर, तर ती सावित्रीमाई फुले आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, है की नाही? बुद्धाच्या काळामध्ये जे स्त्रियांना स्वातंत्र्य होतं शिक्षण घेण्याचा आणि शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा, विद्यादानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा जो अधिकार बुद्धाने पहिल्यांदा जगामध्ये दिला होता, तो अधिकार नंतर मात्र मनुस्मृतीच्या काळ्या कायद्यानं नष्ट केला आणि नंतर सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले ज्यांनी स्त्री शिक्षणाची रक्षा केली, रक्षण केलं, त्याला लोक विसरलेले आहे, त्याला लोक विसरलेले आहे. रक्षण केलं खऱ्या अर्थानं. बालविवाह प्रतिबंधक कायदा, केश वपन कायदा, हे का नाही, त्याच्यावर बंदी आली. सती प्रथा, है की नाही, विधवा पुनर्विवाह, स्वतः काशीबाई नावाच्या स्त्रीचं दत्तक ते जीव द्यायला जात होती पुण्याला, स्वतः काशीबाईच्या मुलाला, त्या ब्राह्मण स्त्रीच्या मुलाला दत्तक घेऊन त्याला डॉक्टर यशवंत फुले नाव ठेवलं, है का नाही. सावित्रीबाईनं स्वतःचं मुलबाळ होऊ दिलं नाही, झालं नाही असं नाही, होऊ दिलं नाही, कारण त्या दुसऱ्या दत्तक घेतलेल्या मुलांच्या सांभाळण्यामध्ये अंतर पडेल म्हणून स्वतःचं मुलबाळ न होऊ देता सावित्री आणि ज्योतिबांनी स्त्रियांच्या प्रत्येक न्याय हक्काचं रक्षण केलं, त्याची रक्षा केली. तर सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांच्यासारखी कोणी व्यक्ती आहे का आज स्त्री शिक्षण ज्यांच्यामुळे प्राप्त झालेलं आहे? तर लोक त्यांना विसरलेले आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं स्त्रियांच्या रक्षा केलेली आहे. समजलं का? सावित्री आणि ज्योतिबानं. बाबासाहेब आंबेडकरांनी तर सोडूनच द्या, ज्यांनी हिंदू कोड बिल तयार करून पित्याच्या म्हणजे वडिलांच्या वारशामध्ये जसा मुलाला अधिकार आहे त्याचप्रमाणे मुलीला सुद्धा अधिकार आहे, है की नाही. समान न्याय हक्क, पोटगीचा कायदा, प्रसूतीपणाची रजा, मतदानाचा अधिकार, है की नाही, स्वातंत्र्याचा म्हणजे मतदानाचा अधिकार. ज्या पाश्चात्य राष्ट्रांमध्ये स्त्रियांना मतदानाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावं लागलं, मोर्चे काढावं लागलं, बाबासाहेबांच्या एका सहीनं आज भारतातल्या प्रत्येक महिला काय करत आहे? काय करत आहे? मतदान देत आहे, हे की नाही, बाहेर पडत आहे. म्हणून म्हटलं जातं ना, काय म्हटलं जातं? आधीच्या काळामध्ये स्त्रिया जात होत्या सती, आता बाबासाहेबांच्या संविधानामुळे महिला झाल्या राष्ट्रपती. आज घराच्या बाहेर महिला पडून राहिल्या, आहे की नाही. भाजी कायची करावं हे सुद्धा महिलांना विचारावं लागत होतं, मनुस्मृतीमध्ये होतं, भाजी कायची करायची. पायातली वाहन पायातच बरी. स्त्री म्हणजे काय तर भोग वस्तू, मुलं पैदा करणारी मशीन, म्हणून ते ओटी भरण्याची परंपरा आहे, तुम्ही अजूनही सोडली नाही. हिरव्या बांगड्या, हिरव्या शाल, ओटी भरणे आपली परंपरा नाही. ओटी भरणे ही मानसिकता आहे. ओटी म्हणजे तिच्या पोटाशी भरल्या जाते. ओटी कुठे भरल्या जाते? तिच्या नवरबाची का भरले जात नाही? माणसाची भराची ओटी, कारण एकाच राहते का ते, आहे का नाही. ओटी कुठे भरल्या जाते? ओटी भरणे ही मानसिकता स्त्रियांच्या पोटापाशी ओटी भरल्या जाते, इथं पोटापाशी भरल्या जाते का नाही. मग हे काय बिंबवायचं? ही मनुस्मृतीची देण आहे. स्त्रियांच्या पोटापाशी जी ओटी भरता तुम्ही, हे काय सांगायचं आहे मनुस्मृतीला? स्त्री म्हणजे काय तर मुलं पैदा करणारी मशीन, भोगवस्तू, हे बिंबवायचं आहे स्त्रीच्या याच्यावर. म्हणून ते ओटी भरणे संस्कार तुम्हाला नाही समजणार. ओटी भरणे हा संस्कार मनुस्मृतीतला आहे, आपला नाही आहे, लक्षात घ्यायचं आहे. ओटी भरणे म्हणजे हे स्त्रियांच्या मनावर तू कमजोर आहे, अबला आहे, तू भोग वस्तू आहे, आणखी तू काय आहे? मुलं पैदा करणारी मशीन आहे, यंत्र आहे, बिंबवायचं आहे. ओटी भरणे हीच ती मानसिकता तुमच्या मनामध्ये स्त्रियांना कमजोर लेखण्यासाठी तयार केलेली, आणि पुन्हा ते तुम्ही फॉलो करत आहात, सोडून द्यायला तयार नाही. तर आपल्या हे जे काही संस्कार आहे, हे जे ब्राह्मणी संस्कार आहे, जे मनुस्मृती नावाच्या काळा कायद्याने आपल्यावर लाद दिली आहे, आपण सर्वांनी सोडले पाहिजे. नाही प्रथा, हिरवा चुडा, ठीक आहे नाही. एकतर ती ब्राह्मणी संप्रदायानुसार, मनुस्मृतीनुसार एकतर लग्नामध्ये हिरवा चुडा आणि हिरवा शालू होता, नंतर मग तो 7व्या महिन्यात तुम्ही घालता. आणि सती जाणाऱ्या स्त्रीचा पेहराव कोणता होता? हिरवा शालून हिरवा चुडा. लग्नामध्ये जसा तिनं मेकअप केला होता तसाच मेकअप तिनं सती जाणाऱ्या स्त्रीनं जिवंत चितेवर जावं लागत होतं, आहे का नाही. म्हणजे स्त्रियांना जिवंत चितेवर मारल्या जात होतं. त्याच्यापासून रक्षा जर कोणी केली असेल, सावित्री आईनं, ज्योतिबाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. खऱ्या अर्थाने यांनी रक्षा केली. कोण भाऊ भावाचं रक्षण करून राहिला आजच्या काळामध्ये?
भाऊ बहिणी संघ बोलत नाही, दुसरीले बहीण जोडत आहे लागल तर, आहे की नाही? बहीण भावाचा तुम्हाला जिव्हाळा ओलावा दिसते बरं सध्याच्या काळामध्ये? आहे का? सांगा ना. सर्वात जास्त केसेस पहा आपल्या समाजातील आहेच आहे, पण इतरही समाजातल्या बहीण भावाचं भांडण, एवढं बहीण भावाचं भांडण, काळ्या पानात पाहते बहिणीले, आहे की नाही? बहिणीच्या हत्या करताना आपण पाहिलं, भाऊ बहिणीची हत्या करताय, बहीण भावाला षड्यंत्र करून मारत आहे. बहीण भावाचं कुठं प्रेम राहिलं का? ते एक गाणं होतं बाबा जुनं, आताही म्हणतात लोक, पाठीचा ग भाऊ राया, भाऊ ग राया, भाऊजईच्या नांदी लागून गेला की ग वाया, आहे की नाही? असंच आहे की नाही? पाठीचा ग भाऊ राया, भाऊ ग राया, जुन्या बाया म्हणायच्या, पाठीचा ग भाऊ राया, भाऊ ग राया, भाऊजईच्या नांदी लागून गेला की ग वाया. असं होतं ना जुनं. राहिलं कुठं राहिलं बहीण भावाचं प्रेम आता? आहे का? आहे का? मग काय ते, आणि म्हणजे बहीण भावाचं रक्षण करत आहे म्हणजे भावाने बहिणीचं रक्षण करावं. रक्षण करावं खऱ्या अर्थानं भावानं बहिणीचं रक्षण केव्हा करावं? जेव्हा ती दुःखात असेल, संकटात असेल, आहे की नाही? त्यावेळी मदत करावी भावानं. परंतु हा एक सूत्र, हा एक धागा, हा राखीचा धागा रक्षण करू शकते, ही चुकीची गोष्ट आहे. ही चुकीची गोष्ट आहे. आणि ही रक्षाबंधन नावाची परंपरा फक्त आणि फक्त भारतातच आहे. ख्रिश्चन स्त्रिया राखी बांधतात का? ख्रिश्चन धर्मातील ज्या स्त्रिया आहे, भगिनी आहे, त्या ख्रिश्चन आपल्या बांधवांना राखी बांधतात का? मग त्या अमेरिकेतल्या स्त्रियांचं कसं रक्षण व्हायचं बिचारायचं, आहे की नाही? मुस्लिम समाजातील आमच्या मुस्लिम भगिनी राखी बांधते का त्या मुस्लिम बांधवाला? मग त्यांचं रक्षण होत नाही का? होत नाही का? आणि आपण पाहतो भारतामध्ये स्त्रियांचं सर्वात जास्त, म्हणजे रक्षाबंधन नावाचा पवित्र सण कुठे आहे? भारतातच आहे. आणि सर्वात जास्त स्त्रियांवर बलात्कार भारतातच आहे. लक्षात घ्या, जगाच्या पाठीवर कुठेच नाही. कारण विदेशातील स्त्रिया कुंफू कराटे शिकत आहे. कुंफू कराटे, मार्शल आर्ट, ते स्वतःचं रक्षण स्वतः स्त्रीच करते. बुद्धाने तेच सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? आपले माता पिता, आपले रक्त संबंधी कोणीही आपलं रक्षण करू शकत नाही. करू शकते का? फक्त दीप भव, स्वतःचा दिवा स्वतः बना. या जगामध्ये आणि खऱ्या अर्थाने या भारतामध्ये स्त्रियांचं रक्षण जर कोण करत असेल तर भारतीय संविधान करत आहे. तिच्या न्याय हक्काचं, तिच्या अधिकाराचं रक्षण कोण करत आहे? जेव्हापासून बाबासाहेबांनी या भारत देशाला संविधान बहाल केलेलं आहे, अर्पण केलेलं आहे, तेव्हापासून या भारतातल्या प्रत्येक नारीचं, प्रत्येक स्त्रीचं, प्रत्येक भगिनीचं काय होत आहे? रक्षण होत आहे. बाबासाहेबांनीच या सर्व, मग ती ब्राह्मण स्त्री असो का, ओबीसी असो का, आदिवासी स्त्री असो, तिच्या प्रत्येक न्याय अधिकाराचं, हक्काचं रक्षण कोण करत आहे? रक्षा कोण करत आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा भाऊ या भारतातल्या कुठल्या स्त्रीला मिळणार नाही. लक्षात घ्या. पण ती बाबासाहेबांना विसरली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, मी कुठल्याही देशाची प्रगती स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजत असतो. लक्षात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी प्रसूतीपणाची रजा, प्रसूतीपणाची रजा म्हणजे काय? एखादी स्त्री सर्व्हिसवर असेल तर तिला सुट्टी, भरपगारी सुट्टी, आणि तिच्या बाळांसाठी सकस आहार, गर्भात असणाऱ्या म्हणजे त्या गर्भवती आईला, मातेला आणि त्या गर्भात वाढलेल्या बाळाला सकस आहाराची व्यवस्था, तिच्या प्रसूतीपणाची व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. खऱ्या अर्थानं या भारतातल्या प्रत्येक नारीची रक्षा जर कोणी केली असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानानं आणि हिंदू कोड बिलानं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा युगंधर महिलांचा, दलितांचाच नाही तर या भारतातल्या प्रत्येक स्त्रियांचा कोण? कैवारी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दुसरी गोष्ट, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात आपण जे बोलत आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्त्रियांच्या संदर्भात किती मोठं योगदान आहे भारतीय स्त्रियांच्या संदर्भात. भारतातीलच नाही तर जगातील लोकांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं अनुकरण केलेलं आहे. या जगातील पहिली स्त्री जर
म्हणजे एक बौद्ध स्त्री, श्रीलंकेची स्त्री भंडार नायके, म्हणजे जगातील पहिली पंतप्रधान कोण आहे? बौद्ध स्त्री आहे श्रीलंकेची श्रीमती भंडार नायके, लक्षात घ्यायचं आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज तर ते आपण पाहिलेलंच आहे, काय म्हणत आहे ते, लाडली बहीण. आता जेवढ्या बायाने पैसे घेतले, लाडकी बहीण किंवा लाडली बहीण, आता सर्वांनी राख्या घ्यायच्या आहे आणि त्या मुख्यमंत्र्याला जाऊन बांधायच्या आहे, कारण लाडके आहात तुम्ही, आहे का नाही? हो किंवा नाही? म्हणजे मुख्यमंत्री तुमचा कोण आहे? लाडका भाऊ, आणि तुम्ही लाडक्या बहीण. डॉक्टर बाबासाहेब नाही, तो नाही, आहे का नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांचा आहेर केला. काय केला? सगळ्यांचा आहेर केला. म्हणून सगळ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी सर्वच भारतीय स्त्रियांचा, सर्वच भारतीय नारींचा आहेर केला, आहे की नाही? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा युगपुरुष या भारतातल्या स्त्रियांना जर मिळाला नसता, भारतीय संविधान दिलं नसतं, तर आज भारतातल्या प्रत्येक स्त्रीची न्याय हक्काची, अधिकाराची रक्षा कोण करते? भारतीय संविधान, लक्षात घ्या. आणि भारतीय संविधान तर रक्षा करतच आहे, पण भारतामध्ये आपण पाहिलेलं आहे, भारतामध्ये असेही काही पाहिले असेल तुम्ही, आसिफा नावाचं प्रकरण पाहिलं, आसिफा प्रकरण, जे काश्मीर मधलं प्रकरण पाहिलं. एका मुस्लिम स्त्री, एक मुस्लिम मुलगी, एका मेंढपाळ मुस्लिमांच्या मुलीचं अपहरण करून मंदिरातल्याच पुजाऱ्यानं त्या मुलीवर बलात्कार केला, आणि त्या मंदिरातच, त्या देवीच्या समोर, त्या मंदिरातल्या देवीच्या समोर तिच्यावर बलात्कार करून, त्या पुजाऱ्याच्या मुलानं बलात्कार करून तिची हत्या केली. आसिफा. आताच आपण उदाहरण ऐकलं मणिपूरचं, ऐक नाही, ऐकलं ना? स्त्रियांची नग्न धिंड काढण्यात आली. ज्यावेळी तिचा भाऊ त्या प्रतिकार करण्यासाठी गेला, तर तिच्या भावाला सुद्धा नग्न करून मारून टाकण्यात आलं. आपण पाहिलं मणिपूर. तेव्हा कुठं गेले होते ही सरकार, आहे का नाही? आणि अशा स्त्रियांना अबला, कमजोर, हीन मानसिकता निर्माण करणारा हा रक्षाबंधन नावाचा सण आहे. आपल्याला कुणाच्याही रक्षणाची गरज नाही. म्हणून आधुनिक काळामध्ये आपल्या मुलीला परी नका बनवू, झलकारी बनवा. आपण काय नाव ठेवता? परी. कोणती बाबा ते परी? परी जर तुम्ही बनवत असाल तर ती स्वतःच रक्षण करू शकणार, कारण ती परी आहे, पखवाली, आहे का नाही? म्हणून आपल्या मुलीला आज परी नाही तर आज काय बनवायचं आहे? झलकारी बनवा, आहे का नाही? या भारताची पहिली महाराणी बौद्ध शासिका नागनिका आहे, जिनं अख्ख्या ग्रीक पर्यंत राज्य केलेलं आहे. म्हणून या भारत देशामध्ये स्त्रियांचा एक महान इतिहास आहे. या भारताची पहिली महिला शासिका बौद्ध आहे, तिचं नाव आहे नागनिका. महाराष्ट्रामध्ये महार वंशाची आहे ती. आणि दुसरी गोष्ट मी या ठिकाणी जाता जाता सांगतो की रक्षाबंधन म्हणजेच काय, तर याच पौर्णिमेला, श्रावण पौर्णिमेला जी पहिली धम्मसंगीती भरली, कुठे? सप्तपर्णी गुफा, राजगृहापाशी सप्तपर्णी गुफा आहे. त्या ठिकाणी 500 अरहंत भिक्खू आणि 7 महिने ती धम्मसंगीती चालली. अजातशत्रूच्या नेतृत्वात पहिली धम्मसंगीती सप्तपर्णी राजगृहा या ठिकाणी भरली. 700 भिक्खू आणि 7 महिने ती 500 भिक्खू, अरहंत भिक्खू, 7 महिने ती धम्मसंगीती चालली. बुद्धाच्या धम्म आणि विनयाचं संगायन, त्या सूत्रांचं काय झालं? रक्षण झालं. म्हणून त्याला म्हणजे रक्षा सुत्तंग दिवस. कशाची रक्षा? बुद्धांच्या धम्म, विनय, सुत्ता, विनय आणि पिटकाचं, म्हणजे याचं संगायन झालं. खऱ्या अर्थानं बुद्धांच्या 84,000 गाथांचं, सुत्तांचं काय झालं? म्हणजे त्याचं संगायन झालं. त्याला एक सूत्रामध्ये बांधण्यात आलं. तो दिवस म्हणजे श्रावण पौर्णिमेलाच, हे की नाही? त्याचं महत्व आहे, लक्षात घ्या. तथागत बुद्धांच्या 84,000 जे सूत्र आहे, सूत्र म्हणजे सुत्त, हे 84,000 सूत्र, हे 84,000 गाथा मनुष्याच्या रक्षणासाठीच आहे, रक्षेसाठीच आहे. आणि अत्यंत महत्वाचं आहे. तथागत बुद्ध म्हणतात, अत ही अतनो नाथो कोई नाथो परोसिया. स्वतःचा नाथ बना. दानं ददंतु सद्दाय शीलं रक्षन्तु सबदा भावना भीरता होतु
गच्छन्तु देवतागता, दानं ददन्तु सद्दाय, श्रद्धेनं दान द्यावं. आणि पुढची ओळ आहे शीलं रक्षन्तु सर्वदा. महत्वाचा शब्द आहे शीलं रक्षन्तु सर्वदा. शीलं रक्षन्तु सर्वदा म्हणजे काय? शीलाचे पालन केल्यानं शीलच आपलं सदा सर्वदा रक्षण करते. कोण रक्षण करते? शब्द बघा, शीलं रक्षन्तु सर्वदा. तुम्ही जर शीलाचं पालन करत असाल तर हे शीलच तुमचं काय करते? सदा सर्वदा रक्षण करते. का राखीचा धागा करते का तो पोवतीचा धागा करते? म्हणजे हे रक्षास्त्र हे राखी रक्षण करते का? बुद्धानं कशाला म्हटलेलं आहे? शीलं रक्षन्तु सर्वदा. तुम्ही शीलाचे पालन करा, शीलच तुमचं काय करते? सदा सर्वदा रक्षण करते. या जगामध्ये रक्षण जर कोण करत असेल तर बुद्धाचं शीलच तुमची, शीलाचं तुम्ही पालन करा, शीलच तुमचं सदा सर्वदा रक्षण करते. आणि रक्षण जर कोण करत असेल तर या प्रत्येक म्हणजे भारतातल्या प्रत्येक नारीचं, प्रत्येक स्त्रियांच्या न्याय हक्काचं, अधिकाराचं रक्षण जर कोण करत असेल तर भारतीय संविधान रक्षा करत आहे. भारतीय संविधान रक्षा करत आहे. बुद्धाचं शीलच आपलं सदा सर्वदा रक्षा करत असते. म्हणून शीलावर भरोसा ठेवा. शीलच शेवट आहे आणि शीलच प्रथम आहे. तर हे शीलं रक्षन्तु सर्वदा. शीलच सदा सर्वदा मनुष्याचं रक्षण करते, सर्वांचं रक्षण करते. म्हणून शीलाचं उत्तम रीतीने पालन करा. आपण काळा धागाही बांधतो, त्या मनुस्मृतीच्या गुलामीचं प्रतीक गळ्यालाही, दोन्ही हातालाही आणि दोन्ही पायाला ते नजर लागते म्हणून ब्राह्मणाच्या स्त्रिया कोणीच घालत नाही, फॅशन म्हणून तुम्ही घालता. काळा धागाही बांधतो आपण मनुस्मृतीचं प्रतीक म्हणून, गुलामीचं प्रतीक. पुन्हा तो कोणता बाबा लाल धागाही निघाला, कोणता तरी ते अवधूत बाबाचा, डीटी टोकीचा, काय करणी कवटाळ्याच्या बाया घालते ते आम्हाला माहित आहे. लाल धागा तो नाही का, जादू टोना वागलं नाही तर मग ते लाल धागे आहे आपल्या बायाचे, आम्हाला दिसते ते, ओळखण्याचे ते लाल धागे म्हणजे काही ते अंधश्रद्धेचे. आणि अजून बघा भंतेची, पुन्हा भंते दिला, भंतेची पांढरा आहे द्या, झाले 3 धागे. म्हणजे काळे आहे का नाही, आम्ही म्हणतो पांढरे वस्त्र घाला, काळे ते पांढरे वस्त्र तर घालले ते, पण बायाच्या चांगल्या बायाच्या पांढरे कपडे तर घालून येते, पण हाताले पायाले ते लहानच्या लेकराने काळे धागे बांधून देते. काळे पुन्हा त्या डीटी टोकीचे लालय, आणि पुन्हा भंतेची दिसला का भंते पांढरे बांधून द्या, पुन्हा राखीचे बांधा. म्हणजे बंदेच तुम्ही बांधा, ताबीजाय बांधा तुम्ही मुसलमानाचे, सगळे दर्ग्यावर तुम्ही जा, सगळं तुम्हीच बांधा. त्या धाग्यामध्ये याच्यामध्ये आपला धम्म नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती म्हण सांगतो, थांबतो. कोणती म्हण आहे ती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आकाशातील चंद्र सूर्य जर आपलं नशीब ठरवत असेल तर आपल्या मनगटाचा आणि मेंदूचा काय उपयोग आहे? समजलं का? म्हणजे आकाशातील चंद्र, तारे, ग्रह, नक्षत्र जर आपलं नशीब ठरवत असेल तर आपल्या मेंदूचा आणि मनगटाचा काय उपयोग आहे? मनगटाला धागा किंवा राखी बांधून नाही तर मनगटामध्ये जोर ठेवा आणि मेंदूमध्ये जोर ठेवा. मनगटाला धागा बांधून नाही तर मनगटामध्ये ताकद उत्पन्न करा, मेंदूमध्ये ती ताकद उत्पन्न करा, अख्खं जग तुम्ही जिंकू शकता. म्हणून कोण भाऊ रक्षण करत नाही बहिणीचं, काही नाही. आपलं रक्षण तुम्हीच करा. स्वतःचं रक्षण स्वतःच करू शकतो का नाही आपण? मस्त कराटे शिका. बाहेर देशातल्या स्त्रिया मस्त कराटे, कुंफू कराटे, मार्शल आर्ट शिकत आहे. तिथल्या बाहेर राख्याची काही गरज नाही. फक्त भारतातल्याच बाया असुरक्षित आहे, तिलेच भीती आहे, तिलेच रक्षेची गरज आहे. भारतातच आहे रक्षाबंधन, बाहेर देशात पहा तुम्ही. समजलं का तुम्हाला? म्हणून जाता जाता पुन्हा तेच सांगतो, या रक्षाबंधनामध्ये न पडता भगवान बुद्धांचे रक्षासूत्र वाचा, 84,000 गाथा, हेच खरे आपले रक्षासूत्र आहे. यानंच मनुष्य जीवनाचं रक्षण होते, रक्षा होते. भवतु सब मंगल, भवतु सब मंगल.